गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील कॉमेडी स्टार अर्थात राजपाल यादव यांच्याबद्दलची एक बातमी समोर आली आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता। अर्थात ती बातमी होती की राजपाल यादव यांचा कोट्यावधींचा चेक बाउन्स झाल्याप्रकरणी त्यांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलंय। मात्र याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क समोर येऊ लागले। म्हणूनच या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय या सगळ्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। तब्बल 25 वर्ष ज्या व्यक्तीने सगळ्यांना आपल्या अभिनयाच्या माध्यमातून खळखळून हसवलं असा कमालीचा बॉलिवूड अभिनेता म्हणजेच राजपाल यादव, सोशल मीडियावर सुद्धा त्यांचे मोठ्या प्रमाणात चित्रपटातील कॉमेडीचे व्हिडिओ हे मीम स्वरूपात व्हायरल होत असतात। मात्र अचानक अशा कलाकाराबद्दल एक बातमी येते की कोट्यावधी रुपयांचा त्यांचा चेक अचानक बाउन्स होतो आणि त्यांना तुरुंगात जावं लागतंय। पण नेमकं काय घडलेलं आहे ते आपण सुरुवातीपासून जाणून घेऊया। हे प्रकरण आहे 2010 सालापासून सुरू आहे। राजपाल यादवने अता पता लापता या आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीकडून सुमारे 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आणि राजपाल हे आर्थिक संकटामध्ये अडकले। वेळेत पैशांची परतफेड न झाल्यामुळे व्याजासह ही रक्कम वाढत गेली, जी गेल्या 15 ते 16 वर्षांमध्ये आता तब्बल 9 कोटी रुपयांच्या घरावर पोहोचलेली आहे। या कर्जाच्या बदल्यात दिलेले चेक बाउन्स झाल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई सध्या सुरू झाली होती असं म्हटलं जातंय। मात्र अनेकांना प्रश्न पडला असेल की 2010चं प्रकरण 2026 मध्ये इतकं का वाढलं? तर गेल्या अनेक वर्षांपासूनच राजपाल यांना हप्ते भरण्यासाठी न्यायालयाने अनेकदा मुदतवाढ दिली होती। ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी 75 लाख रुपयांचे 2 ड्राफ्ट सुद्धा जमा केले होते। मात्र तरी सुद्धा मोठी रक्कम ही शिल्लक होती। याशिवाय 2018 मध्ये चेक बाउन्स झाल्याबद्दल त्यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली होती। पण राजपाल यादव यांनी पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता। परंतु पुढे त्यांच्याकडून वारंवार दिलेल्या आश्वासनांचं पालन न झाल्यामुळे न्यायालयाने शेवटी आपली भूमिका घेतली आणि न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं की एखादी व्यक्ती विशिष्ट क्षेत्रातील किंवा ग्लॅमरस दुनियेतील असो म्हणून तिला विशेष वागणूक ही दिली जाऊ शकत नाही। शिस्त आणि कायद्याचं पालन हे सर्वांसाठी समान आहे असं म्हणत न्यायालयाने त्यांची शेवटी विनंती ही फेटाळून लावली होती। दरम्यान तुरुंगात जाण्यापूर्वी राजपाल यादव यांनी आपली हतबलता सुद्धा व्यक्त केली होती आणि त्यावेळी ते म्हणाले होते की मी कायद्याचा आदर करणारा नागरिक आहे, मी पळून जाणार नाही, माझ्याकडे पैसे नाहीयेत, आता दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाहीये आणि म्हणून मी आत्मसमर्पण करतोय। याशिवाय त्यावेळी ते असंही म्हटलं होते की मी सध्या एकटा आहे, सिनेसृष्टीतील लोकांकडून मदत मला मिळत नसल्याची सुद्धा त्यांनी यावेळी खंत व्यक्त करून दाखवली होती। मात्र धक्कादायक गोष्ट अशी समोर येते की कनिष्ठ न्यायालयाकडून शिक्षा झाल्यानंतर 28 एप्रिल 2018 रोजी राजपाल यादवने शहाजहानपूरमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला कट रचून यामध्ये अडकवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि अता पता लापता हा चित्रपट बनवण्यासाठी कंपनीने 5 कोटी रुपये दिले होते। ती एक प्रकारची गुंतवणूक होती, मी कधीही अता पता लापताचा दिग्दर्शक नव्हतो असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं। परंतु राजपाल यादव यांचे वकील भास्कर उपाध्याय यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली की 5 कोटींपैकी 2.5 कोटी रुपये हे परत केलेले आहेत। इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले 5 कोटी रुपये परत करण्यास राजपाल यादवने कधीच नाही म्हटलेलं नाही, पण सुरुवातीला पैसे जेव्हा राजपाल यांनी द्यायचं ठरवलं तेव्हा मात्र कंपनीने ते घेण्यास नकार दिला होता। पुढे ही बातमी जशी वाऱ्यासारखी माध्यमातून पसरली त्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे राजपाल यादव यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले, ज्यामध्ये सलमान खान, अजय देवगण, सोनू सूद, टेलिव्हिजन स्टार गुरमीत पुढे आले आणि सोनू सूद यांनी सगळ्यात आधी यामध्ये पुढे येत सोशल मीडियावरून जाहीर केलं की राजपाल यांना आपल्या आगामी चित्रपटामध्ये सुद्धा भूमिका देणार असून त्यासाठी त्यांना सायनिंग अमाउंट सुद्धा देणार आहे आणि राजपाल हे एक उत्तम अभिनेता आहे आणि अशा वेळी आपण सर्वांनी मिळून त्याला साथ दिली पाहिजे असं सुद्धा सोनू सूद यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं आणि बॉलिवूडला सुद्धा आवाहन केलं होतं। यानंतर या प्रकरणावर अलीकडेच PTI सोबत संवाद साधताना राजपाल यांच्या पत्नी राधा यादव म्हणाल्या की या कठीण काळामध्ये संपूर्ण इंडस्ट्रीने आम्हाला खूप पाठिंबा दिलाय, सगळेच आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, मदतीसाठी पुढे येणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार असं म्हणत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। पण एकीकडे राजपाल यादव यांच्यासारख्या अभिनेत्याला जेलची हवा खावी लागल्याने अनेकांना वाईट वाटलं, धक्का बसला, तर दुसरीकडे अनेकांना प्रश्न पडतोय की इतक्या चित्रपटांमध्ये इतकी वर्ष काम केल्यानंतर राजपाल यादव यांना खरोखरच अशा प्रकारच्या आर्थिक मदतीची गरज आहे का? ते खरंच आर्थिक अडचणीत आहेत का? असे प्रश्न देखील
उपस्थित केले जाऊ लागले आणि त्यामुळे आता एकदा त्यांच्या संपत्तीवर सुद्धा नजर टाकूया। राजपाल यादव हे उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूर जिल्ह्यातील पुवायांचे रहिवासी आहेत। त्यांचं घर शहाजहानपूर पासून हे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडारा या गावामध्ये आहे आणि त्यांचं घर हे 8 एकरामध्ये असून त्यांची किंमत बाजारभावानुसार 50 कोटी रुपये असल्याचं सुद्धा म्हटलं जातंय। शिवाय एखाद्या भव्य राजवाड्याप्रमाणे याला एक भव्य गेट सुद्धा आहे आणि या कॅम्पसमध्ये एक मंदिर सुद्धा आहे। राजपाल यादव यांचं 200 एकर बागायती शेत जमीन असल्याचं सुद्धा बोललं जातंय आणि शहाजहानपूरच्या एका आलिशान भागामध्ये त्यांच्याकडे 50 ते 60 कोटी रुपयांचा भूखंड असल्याचं सुद्धा म्हटलं जातंय। याचबरोबर राजपाल यादव यांनी आजपर्यंत तब्बल 150हून अधिक विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलंय आणि एका चित्रपटातून 1 ते 3 कोटी रुपये ते कमवतात। स्टेज शो असो किंवा इतर कार्यक्रमांसाठी सुद्धा ते 10 ते 15 लाख रुपये घेतात। तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सुद्धा ब्रँडिंग किंवा प्रमोशन जर करायचं असेल तर तिथे सुद्धा त्यांना पैसे कमवता येतात। दरम्यान 2018 मध्ये न्यायालयामध्ये पैसे परत करण्याचं आश्वासन दिल्यापासून त्यांनी 30 ते 40 चित्रपट प्रदर्शित सुद्धा केल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे त्यांच्यावर अशीही टीका होतीये की एखादी व्यक्ती कर्जात अडकल्यावर आपल्याकडचे दागदागिने किंवा जमीन विकून कर्जाच्या त्रासातून स्वतःला सोडवतो। मात्र राजपाल यादव यांनी तसं केलं नाही, पण त्यांनी तुरुंगात जाणं पसंत केलं आणि त्याचा आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक फायदा सुद्धा त्यांना झाल्याचं म्हटलं जातंय। परंतु राजपाल यादव यांच्याबद्दल बॉलिवूडच्या कलाकारांचं काय मत आहे हे आपण अनेकदा ऐकतोच किंवा पाहिलं सुद्धा असेल आणि मागील काही काळामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा सुद्धा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते राजपाल यादव यांच्याबद्दल बोलतात आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा राजपाल यांचं काम चांगलं सुरू होतं तेव्हा अनेक लोक त्यांच्या घरी जेवायला येत असत। त्यांनी कधीही तक्रार केलेली नाही, उलट नेहमी मदतच केली आहे आणि आम्ही सगळे स्ट्रगल करत होतो तेव्हा राजपालचं घर म्हणजे लंगर सारखं होतं, कुणीही येऊन जेवू शकत होतं आणि तो खूपच चांगला माणूस आहे। त्यामुळे आता राजपाल यादव यांची तुरुंगातून कधी सुटका होते याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र राजपाल हे अक्षय कुमार यांच्या आगामी भूत बंगला या चित्रपटात सुद्धा पाहायला मिळणार असून त्यांची त्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे, जो 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता पुढे या प्रकरणामध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु तुमचं याबद्दलचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।